सांसद वानखड़े ने देखा बेलोरा विमानतल का काम। सितंबर के पहले वीक में टेक ऑफ। पूर्व विधायक सुनील देशमुख बीते 80 से 90% वर्क कंप्लीट। अमरावती से विमान से मुंबई दिल्ली जाने की चाह रखने वालों की चाह तक अगस्त अंत अथवा सितंबर के पहले सप्ताह में पूर्ण हो सकती है। आरंभ में यहां से छोटे विमान उड़ान भरेंगे। ऐसी जानकारी नवनिर्वाचित सांसद बलवंत वानखड़े ने आज बेलोरा विमानतल का विकास कार्य का अवलोकन पश्चात दी। उन्होंने बताया कि 80-90% काम पूरा हो गया है। 2 से 3 माह में पूर्ण काम होकर अमरावती से उड़ान भरी जा सकेगी। नियमित उड़ानें शुरू होगी। सांसद वानखड़े ने बेलोरा विमानतल में चल रहे विकास कार्य का अवलोकन किया। उन्होंने संपूर्ण परिसर और रनवे देखा। इस समय वानखड़े के संग पूर्व विधायक डॉक्टर सुनील देशमुख, प्राध्यापक वीरेंद्र जगताप यह भी थे। ठेकेदार नितिन गबने ने सांसद महोदय को एयरपोर्ट पर बनने जा रही विविध सुविधाओं की जानकारी दी। उन्हें बताया गया कि रनवे और बढ़ाया जा सकता है, उतना स्कोप है। अभी भी बड़े विमान उड़ान भर सके इतना रनवे हो चुका है। सांसद वानखड़े ने बेलोरा हवाई अड्डे पर आने वाले प्रत्येक की सुरक्षा जांच, यात्रियों के लिए तैयार वेटिंग हॉल और वीआईपी की एंट्री के बारे में अधिकारियों और ठेकेदारों से जानकारी ली। उन्हें बताया गया कि भरपूर पार्किंग व्यवस्था यहां रहेगी। इस समय ठेका लेने वाली कंपनी के संचालक नितिन गबने ने बताया, एटीसी टावर का ही मुख्य रूप से काम बाकी है। उसे पूरी तरह तैयार होने में अभी 2 से 3 माह लग सकते हैं। 15 अगस्त की डेडलाइन लेकर काम किया जा रहा है। तो भी अगस्त अंत तक सितंबर के पहले सप्ताह से नियमित उड़ानें मोबाइल वैन की सुविधा से आरंभ की जा सकती है। तकनीकी कक्ष भी अगस्त तक तैयार होकर कार्यरत हो जाएगा। ऐसी जानकारी जिले के नए सांसद को दी गई। बलवंत वानखड़े ने कहा, अमरावती के चहुमुखी विकास के लिए हवाई अड्डे का एक्टिव होना और यहां से नियमित उड़ानें शुरू होना बेहद आवश्यक है। वे अपने कहे अनुसार हवाई अड्डे की सुविधाओं को प्राथमिकता दे रहे हैं। अमरावती शहराच्या किंवा अमरावती जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा प्रश्न हा होता, वारंवार चर्चेला जात होता। अनेक दिवसापासून काम रखडलेलं आहे, धीरे धीरे चालू आहे। त्या संदर्भात अनेक लोक प्रश्न विचारतात की विमानतळ कधी चालू होईल। तर म्हणूनच मी आज आमचे सुनील देशमुख आहेत, वीरेंद्र जगताप आहेत, जयंत भाऊ आहेत, त्यांच्या समेत मी इथं आज व्हिजिट करायला आलो आणि संबंधित जे अधिकारी आहेत त्यांनी जे काही त्यांचं काम चालू आहे सकारात्मक, त्यांचं म्हणणं आहे की येत्या ऑगस्ट पर्यंत हे कम्प्लीट होईल। आपण ते निश्चितच गृहीत धरू आलो, कारण ते कामही सध्या आता मी जर पाहतो ते काम अतिशय वेगात युद्ध स्तरावर चालू आहे। भाऊ काही त्रुट्या जर झाल्या तर दिल्लीवरून तुम्ही पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न आहे? संबंधित अधिकाऱ्यांना मी सूचना केल्या आहेत की तुम्ही ज्यावेळेस लायसन्स मागसाल, ज्यावेळेस काही तिकडे रिपोर्ट पाठवसाल, त्यावेळेस कुठली काही अडचण आली तर मला सांगा आणि तुम्ही पाठवलेलाचा अहवाल मला द्या आणि मी संबंधित यंत्रणेसोबत बोलून तो काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करील, असं मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या। कधीपर्यंत अमरावतीहून फ्लाईट सुरू होईल? अमरावतीकरांना विमानात बसण्याचा आनंद मिळेल? ऑगस्ट पर्यंत सर्व यंत्रणाच सांगतायत ऑगस्ट पर्यंत होईल। निश्चितच आपण ऑगस्ट किंवा एखादा महिना, नितीन 1 महिना जास्त सांगू ना, 1 महिना जास्त, पण अगस्त सप्टेंबर पर्यंत तरी निश्चित होईल अशी आशा। बेलोरा हवाई अड्डे पर टाटा समूह की कंपनी विमान उड़ाना सिखाएगी। इस प्रकार का करार राज्य विमानन विभाग से होने की खबर अमरावती मंडल पिछले वर्ष अक्टूबर में प्रकाशित कर चुका है। अब यह भी स्पष्ट हो गया है, 180 प्रशिक्षणार्थी वहां विमान उड़ाना सीख सकेंगे। उसके लिए हवाई अड्डा परिसर में अलग भवन तैयार किया जा रहा है। छोटे विमान यहाँ हर समय उपलब्ध होंगे और शिफ्ट के अनुसार प्रशिक्षणार्थियों को पायलट ट्रेनिंग दी जाएगी। इस समय पूर्व विधायक डॉक्टर सुनील देशमुख ने कहा कि रनवे विस्तार की योजना है, उसके लिए भविष्य में काम होने की संभावना है। अतः जमीन अधिग्रहण कर लिया जाए तो आगे विस्तार का काम आसान रहता है। अधिकारियों और अभियंता से कुछ तकनीकी मुद्दे भी क्लियर किए। उन्होंने बताया, एटीसी टावर शुरू होते ही नियमित उड़ानें शुरू हो जाएगी। तकनीकी रूप से टावर कार्यरत न होने पर भी पर्यायी व्यवस्था है, जिससे उड़ानें अगले 2 माह में शुरू होनी ही है। नमस्कार दर्शकांनो, मी पूजा दीक्षित आणि आपण बघतात मंडळांनो, सध्या आपण बेलोरा येथील विमानतळावर आहे आणि त्याची पाहणी करण्याकरिता बलवंत वानखड़े आणि सोबतच सुनील सर आहेत। सर्वजण आले, त्यांच्याशी थोडं बोलूया। सर, सर्वप्रथम आम्हाला सांगा की आपण पाहणी करण्याकरिता आले आहेत, तर डेडलाईन काय मिळालेली आहे? डेडलाईन जर वारंवार भेटल्याच होत्या आतापर्यंत, परंतु कसं आहे की हा एक वेगळा जिव्हाळ्याचा, अमरावतीकरांसाठी वेगळा जिव्हाळ्याचा विषय आहे। त्यामुळे एअरपोर्ट लवकर झालं पाहिजे आणि विमानाचं उड्डाण इथं लवकर झालं पाहिजे, ही लोकांची रास्त अपेक्षा आहे। त्या संदर्भात जे काही आता इथं कंस्ट्रक्शन आहे ते पाहण्यासाठी मी मुद्दाम आलो आणि संबंधित यंत्रणेनं
आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा या मार्चपर्यंत काम पूर्ण करून देण्याचं सांगितलं आहे. ते काम निश्चितच पुरं होईल असं त्यांच्या या जो वेग आहे काम करण्याचा त्याच्यावरून दिसते. म्हणून ऑगस्टपर्यंत कदाचित किंवा 1-2 महिने पुढे सरकतील. साधारण किती टक्के काम पूर्ण झालेले आहे? साधारण 80-90% काम पूर्ण झालं. 10%च कुठंतरी बाकी आहे. छोटं कामं बाकी आहे. सर, आपल्या अमरावतीकरांना विमानात बसायचं सुख, आनंद हे कधी लाभेल? तसं तर त्यांनी जे हायकोर्टामध्ये मी जी पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन टाकली होती त्याप्रमाणे 2024च्या एप्रिलपर्यंत त्यांनी सांगितलं होतं, पण मधल्या काळामध्ये थोडासा डिले झाल्यामुळे मला असं वाटते की हे ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये एअरपोर्ट सुरू होईल. आता 2009मध्ये जेव्हा मी पालकमंत्री असताना 258 कोटीच्या याला प्रशासकीय मान्यता दिली. 15 वर्ष लागले आज. पण शेवटी आज ज्या पद्धतीने आम्ही आज आढावा घेतला सन्मान्य खासदार साहेबांना, तर बहुतेक काम पूर्ण झालेलं आहे आणि मला आशा आहे की 1-1.5-2 महिन्यामध्ये इथून एअरपोर्ट कार्यान्वित होईल. आपल्याला सर्वांकडे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळालेला? आता तर मला कारण की सांगितलं जसं कोर्टात केस लागली आणि कोर्टामध्ये त्यांना ॲफिडेव्हिट द्यावं लागलं महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला. कोर्टाला त्यांनी ॲफिडेव्हिट दिलेली असल्यामुळे आणि कोर्टात त्यांनी कबूल केलेलं असल्यामुळे आता त्यांना फार जास्त हालता येत नव्हतं. पण तरी त्यांनी आपल्या पद्धतीने MADCने चांगलं काम केलं आहे. कॉन्ट्रॅक्टरनी चांगलं काम केलं आहे आणि स्पीड पकडलेलं आहे. मला वाटते की 1-2 महिन्यामध्ये एअरपोर्ट कार्यान्वित होईल. आणि आपल्या इथे जवळपास 180 विद्यार्थी वायू प्रशिक्षण सुद्धा मिळणार आहे. त्या कामाला किती वेग आहे आणि ते कधीपर्यंत पूर्ण होईल? त्यांचं मला जे समजलं आहे की त्याप्रमाणे त्यांचं ॲग्रीमेंट झालेलं आहे. त्यांच्यासाठी जागाही महाराष्ट्र आपले बेलोरा एअरपोर्टच्या विमानतळाच्या परिसरामध्ये त्यांना जागाही दिलेली आहे. त्यांचंही एक नवीन एस्टॅब्लिशमेंट ते राहील त्यांचं आणि टाटासारखी कंपनी असल्यामुळे ते फार लवकर करतील आणि त्याच्यामुळे अमरावती शहरालाच नाही जिल्ह्यालाच नव्हे एक नवीन ऊर्जित अवस्था निर्माण होईल असं मला वाटतं. वीडियो को लाइक करें, शेयर करें, मंडल न्यूज़ के यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करें तथा फेसबुक पेज को फॉलो करें.